जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील तरुण आणि त्यांना सपोर्ट करणारे काही ज्येष्ठ नागरिक इथे येत आहेत। विशेषतः हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये जी लोक उभं करत आहेत, जी तरुण फळी उभं करते, त्यातले काही शिक्षक विठ्ठल कागणे आहेत, या महिला आहेत ज्या सगळ्या तरुणांना पुढं घेऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आता जंतर मंतरवर येऊन इथं सपोर्ट देत आहेत। महाराष्ट्रातले अनेक तरुण इथं आहेत। विठ्ठल कागणे यांच्याकडून जाणून घेऊयात, विशेषतः मराठवाड्यातले आहेत ते। आत्ता संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येनं तुम्ही अशाच पद्धतीनं आंदोलन उभं केलं आणि आता तुम्ही थेट जंतर मंतरवर तुम्ही सगळी टीम इथं पोहोचले, काय सांगा? जंतर मंतरला पोहोचण्याचं कारण 20 जुलैला जो काही लाठीचार्ज झाला होता, तर त्या विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज आहे त्याच्या निषेधार्थ आम्हाला या ठिकाणी यावं लागलं। महाराष्ट्रात आम्हाला वाटलं होतं पेपर फुटी, महाराष्ट्रात पण देश पातळीवर पेपर फुटायली, कोणताच पेपर बरोबर नाही, त्याच्या निषेधार्थ येणं गरजेचं आहे आणि इथून पुढे आम्ही येत राहू। देशभरातले तरुण इथे एकवटलेले आहेत, तरी केंद्र सरकार या केवळ 3 मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करत नाहीत। आणि सर, त्या 3 मागण्या ते पूर्णही करणार नाही। सत्तेचा अहंकार आणि त्यानंतर त्यांनी जनतेला गृहीत धरलेलं हे काही करू शकत नाही। ते बसतील, पुन्हा उठतील, मात्र आम्ही राजीनामा देणार नाही। आणि कदाचित जर तो अहंकार त्यांच्यामध्ये नसता तर सोनम वांगचूक सर हे जेव्हा उपोषणाला होते तेव्हाचे आले असते, विद्यार्थ्यांसोबत 2 गोष्टीची हितगुज केली असती, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या असत्या आणि 20 तारखेला अख्ख्या देशभरात जी पोलिसांची नाचक्की झाली ती झाली नसती। पण सत्तेचा अहंकार आडवा आला म्हणून कदाचित त्या अहंकारामुळे हे लेकरांपर्यंत आले नाही। मग आता काय असा प्रश्न या सगळ्या तरुणांपुढे आहे, तुम्हालाही तसं वाटत असेल? सर, हे वातावरण भरकटत जाणार आहे, याचा परिणाम देशाच्या या एकोप्यावर होऊ नये हीच आम्हाला अशा शिक्षक या नात्यानं आहे। सरकारनं याचं भान ठेवावं, हे लेकरांचं म्हणणं समजून घ्यावं आणि लवकरात लवकर यांच्या मागण्यांचा विचार करू। कारण जर एखाद्या घराचा एखादा व्यक्ती जबाबदार असेल तर त्यानं काम नाही केलं तर घराच्या लेकरावर उपासमारीची वेळ येते। तर एखाद्या खात्याचा एखादा मंत्री जबाबदार असेल तर त्यानं राजीनामा देऊन जर वातावरण निपटत असेल, शांत होत असेल तर देशाच्या हितासाठी त्यानं ते करावं अशी आमची अपेक्षा। तुम्ही पोरांशी कनेक्टेड असता, नेहमी क्लासेस घेता, तर हा जो रोष आहे तो किती स्वस्तात आणि किती महागात सरकारला पडेल, व्यवस्थेला पडेल असं तुम्हाला वाटतं? सर, हा केवळ सरकारला नाही, याच्यामध्ये तुमचं म्हणजे देशाचंही नुकसान आहे, विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे, पालकांचंही नुकसान आहे। कारण घराचं चित्र बदलण्याचं प्रभावी माध्यम शिक्षण आहे, त्या शिक्षणावरच ही वेळ येत असेल तर हा विद्यार्थी पैसे देऊन आलेला आहे, माझ्यावर अन्याय होतो, येणाऱ्या भविष्यातील अन्याय रोखण्यासाठी हा विद्यार्थी वर्ग आलेला आहे। म्हणून हा सरकारला घातक ठरू शकतो। सरकारला आजही आमची विनंती आहे, या लेकरांचं म्हणणं ऐकून घ्या आणि होता येईल तेवढं हे लवकर मॅटर मिटवा, हीच आमची विनंती। महाराष्ट्रातली पोरं इथं जास्त येत आहेत, इथे वैद्यकीय सेवा देणारी मुलं पुण्याचे आहेत, काही संभाजीनगरचे आहेत, काही हिंगोली, नांदेड, परभणीकडची मुलं आहेत, आता हा संभाजीनगरचा आहे, असे अनेक जण आहेत आणि ते थेट दिल्ली गाठत आहेत। आम्ही ग्रामीण भाषेत बोलतो। ग्रामीण भाषेमध्ये आपण जर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा विचार केला तर एक साधी गोष्ट आहे गावाकडे शब्द असायचा की एखाद्या घरावरून एखादं लेकरू लघवी करायला चला त्याचा बापाला सांगू तर त्याचा बाप माडीव लघवी करायला, तर सांगायचं कोणाला हा पावर माझा प्रश्न आहे। 28 तारखेला TETचा पेपर होता आणि 27ला फुटतोय। तलाठी भरती पेपर फुटलेला आहे, वनरक्षकचा पेपर फुटलेला आहे, पेपर फुटायचा राहिला कोणता? म्हणजे लेकरांना आम्ही वर्गात गेल्यावर मोटिवेशन कशाचं द्यायचं की बाळा अभ्यास करा, स्वतःला वेळ द्या, है ना, इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका, अभ्यास एक अभ्यास आणि आपले पदं मिळवा। पण जर पेपर फुटत असतील, त्याच्या जागी प्रस्थापितांचे, श्रीमंताचे लेकरं पैसे भरून सेटिंग करून नोकरी लागत असतील तर गोरगरिबाच्या लेकराचं जे काही शिक्षण हे माध्यम घर बदलणार आहे ते बदलेल का, हा फार मोठा प्रश्न आहे। म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं हे सगळे तरुण इथं दाखल झालेले आहेत आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी ही सगळी सपोर्ट सिस्टीम इथं जंतर मंतरवर दिसते आहे। त्यामुळं हे स्वस्तात घेणं सरकारला महागात पडेल असं प्राध्यापक शिक्षक विठ्ठल कागणे सांगतात। माधव सावरगावे, साम TV, जंतर मंतर, नवी दिल्ली। साम TV मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।